ऐक ना गाणे. रात्री मस्त मी आणि गणिबाईनी इतकी एक खतरनाक रील शूट केली ना पब्लिक स्वतःच्या आवाजामध्ये उद्या तुम्हाला टाकीत होती एक नंबर रील. त्यानंतर सकाळ सकाळी उठलो होतो मस्त पैकी फादर मला म्हणले होते आपल्या मळ्यात जायचे. म्हणलं मळ्यात काय लावू म्हणजे काय नाही आपल्याला ना जरा ही पीक पाणी करायची जरा आपल्या मळ्यात काय किती पीक आहे का कोणते पीक आहे कसं आहे काय ते म्हणलं ठीक आहे जाऊ. मग गेलो खालतिल्या मळ्यामध्ये म्हणजे आपला दुसरा मळा बरं का हा. तिकडे गेलो कांदा बिंदा लावला होता ऊस वगैरे मस्तपैकी सगळ्याचे फोटो वगैरे काढले मस्तपैकी ती नोंदणी करून टाकली. त्यानंतर आपल्याला खालतिल्या मळ्यातला आंबा आहे बरं का मोकर बाराला एडवाने भोनीस ते आंब्याचे आंबे ह्यावेळेस पार या खायला भाऊ तुम्ही पण. त्यानंतर या दोन पुरीला घेऊन डायरेक्ट गेलो होतो कुठं साकूरला. आम्ही नुसती हिंड फिरी बा आम्हाला काय काम नाही राहत गाडी काढायची गाडीला किक मारायची डायरेक्ट निघलं हिंडायला. हा मग गणीबाई मी गेलो होता गणीबाई माझ्यासोबत काय आला होता. गणीबाई म्हणला मला घ्यायचे कापड. आता त्याला कापड काय घ्यायचे त्याच्या बहिणीचा आहे परवा साखरपुडा म्हणलं चला भाऊ जाऊ तुला कापड घ्यायला. आता एक तास झालाय इतके कपडे काढ खाली हे काढ खाली एकाला कपडे सापडणार म्हणलं सगळे सारखा साईडला. आता तुमचा भाऊ आलाय म्हणलं आणि भाऊनी आता एंट्री मारली की विषय संपला. मग आता मी सिलेक्ट करणार म्हणलं कपडे वगैरे घेऊन झाल्यानंतर गणीबाईचा कॉल आला. तो म्हणला हॅलो हा मालिक. म्हणलं ये लवकर आपल्याला जायचंय म्हणलं कुठं रे म्हणे काय नाही रोटर मारा जायचं म्हणलं चाल. म्हणलं बस चल ट्रॅक्टर म्हणलं तू आता काय जरा लय शहरामध्ये तिकडे एन्जॉय करतोय म्हणे जरा इकडे काम कर म्हणलं. अरे चल आपण सगळे कामं करतोय म्हणलं आपल्याला कोणत्या कामाची लाज नाही म्हणलं. अबे साले घे ट्रॅक्टर चल म्हणलं दानादान रोट्या आणला पब्लिक आपण काही विचार नाही करीत कामाला. आता कामाला रोट्या आणला म्हणलं त्याला त्याच्या पुढे मोकर वजन आणलं का ते मला मारायला. तो मला थांब अजून एक वावर त्याला पण तूच मार. काय सांगावं पब्लिक झालं तेवढ्यात मम्मीने हाका मारली म्हणे कुठे रे म्हणलं काय नाही इथेच म्हणलं इकडे म्हणे काय रे म्हणे त्या गाडीवर जो चारा दिसतो ना म्हणे तो घरी घेऊन जा आणि मस्त पैकी आपल्याला गायांना ना कुटी करून घाल. कैसे कैसे लोग रहते हैं यार यहाँ पर. आईला भाऊ म्हणलं आताच कुठं दम खाणार होता आराम करणार होता तेवढं दिन आणखीन एक काम दिलं. गावाला मोकार काम करावं होता भाऊ तिकडे सिटीत तुम्ही किती सुटा पोटात हिंडा गावाला दाबूनच काम करावं होता भाऊ. चल मग काय मस्त पैकी आलो आपलं कुटी वगैरे केली मस्त मकान गिन्नीची आणि ती घातली गायांना खाऊ. आता पब्लिक बाकीचं ना उद्या व्हिडिओमध्ये सांगतो उद्या व्लॉगला इंटरेस्टिंग आपलं कनेक्टेड राहा बरं का आपल्यासोबत. चला बाय.